आई आणि आईला सांग मी पार्लरच्या कामासाठी गेले. श्री आता या घरात नाही राहता येणार रे आम्हाला. सतत मनात तीच वाक्य तेच शब्द येत राहते. नाही जाऊ दे आता आम्हाला प्लीज. कमावते आहोत आम्ही, निभावून नेऊ. चल बेबी आता कस नको खाऊस. पण तुम्ही दोघी या घरात नसाल ना तर आमचा निभाव नाही लागणार. खरंच तुम्ही दोघी या घरात नसाल ना तर हे घर नाही राहणार. मी हात जोडतो तुमच्या पुढे. हवं तर त्यांच्या वतीनं मी माफी मागतो तुमची. पण प्लीज प्लीज जाऊ नका. सर वेडेपणा नको करू. शपथ आहे तुम्हाला माझी शपथ मोडून जर गेलात ना तर माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. तुझी नेमकी काय तगमग होतीये ना ती कळतेय मला. पण आयुष्यात असे निवडीचे क्षण येतात. मनावर दगड ठेवायला लागतो. काही दिवस नको करूस त्यांच्याशी संपर्क. उगाच शब्दाला शब्द वाढायला नको. बाबा मी नाही वाढवत शब्दाने शब्द. एक एक वेळ असते एक एक. बघ तू आदर्श मुलगी आहेस, आदर्श बहीण आहेस, पत्नी आहेस. सून म्हणून तुझी जी काही कर्तव्य आहेत ती तू चांगल्या पद्धतीने पार पाडतीस. पण आता तुला आदर्श आई व्हायचंय बाळा. एक भाबडा निरागस जीव तुझ्या भरवशावर या दुनियेत येतोय. मग त्याच्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करणं हे तुला करायलाच हवं बाळा. हो बाबा मला कळतंय पण संपर्कच नाही ठेवायचा. नातं खरं असलं की ते असं सहजासहजी नाही तुटत बाळा. जरा वेळ जाऊ दे, होईल सगळं व्यवस्थित. घ्या अर्धासाची कथा मूळ पदावर. आता इतका वेळ बाबांनी तुला काय समजावून सांगितलं ग? अगं पण त्याने केलाय ना फोन. तो काय म्हणतोय ते तरी ऐकून घेऊ दे ना. काय सांगणार? ते काय बोलणार? ते तुझ्यावर ओरडणार, रागावणार आणि मग तू रडणार. आणि मग डॉक्टरांनी सांगितलंय तसंच होणार. असा त्या जीवाचा छळ करण्यापेक्षा एकदाच सांगून टाक ना डॉक्टरांना की नकोय मला पोर म्हणून. कला म्हणजे मग तूही सुटशील आणि ते लेकरूही सुटेल. आणि मग जा पायगड्या घाल तुझ्या सासरच्यांच्या. त्यांनी किती जरी लाथाडलं ना तरी त्यांचेच पाय धरायला जा. श्रीचा पुन्हा फोन येतोय. म्हणजे हा कन्फर्म चिडलेला असणार. घे ना घे, बोल बोल. ते आलीस का? कोण आहेस ग तू? एक जीव घेणार आहेस का बाळाचा? नाही घेत मी फोन.
माझ्या बाळाला त्रास होईल असं काही नाही करत, मी कुणाशी नाही बोलत. माझ्यासाठी बाबा सगळ्यात महत्वाचं माझं जन्माला येणारं बाळ आहे बाबा. मी नाही बोलत, पण आई तू नको ना तू असं शांत बोलूस. शांत हो बाळा. डॉक्टरांनी काय सांगितलंय? डॉक्टरांनी काय सांगितलंय? मग घे शपथ, घे शपथ बाळाची आणि बोल की सासरच्या कुणाशीही तू बोलणार नाहीयेस. कला, या सगळ्याची काही गरज आहे का? गरज काय म्हणजे काय? तिला पुन्हा त्यांचा पुळका आला, ही बोलली आणि मग भांडण झालं. अहो केवढ्याला पडेल हे आपल्याला? अहो पोटात जीव वाढतो, हे सोपं काम नसतं आई होणं म्हणजे. चानू, चानू आपल्या बाळासाठी घे शपथ. ते लोक माझे पाय धरायला आल्याशिवाय त्यांच्यापैकी कुणाशीही बोलणार नाही. त्यातच आपल्या बाळाचं हित आहे. नाही मी शपथ नाही घेत, पण मी मला बंधन घालून घेते. सगळं नीट होईपर्यंत मी नाही बोलणार कुणाशी. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 3 महिने पूर्ण काळजी घेईन माझ्या बाळासाठी. येऊ नकोस तिला. चल, नको काळजी करू. मी बोलेन जावई बापूंशी, ते घेतील सगळं समजू. आम्ही सांगू त्यांना समजावून. त्यांच्या घरात तो एकच माणूस तेवढा शहाणा आहे. मी जान्हवीकडे जाऊन जान्हवीला घेऊन येतो. खूप झालं आता. आणि खडसाव तिला चांगलं म्हणावं, माहेरच्यांना थोडं दूरच ठेव, निदान काही काळ तरी. आलो. सांभाळून जा. वंस, यू डू टी फॉर मी. हा हो, पण बेबी वंसानं चहा साखरेचे डबे कुठे माहितीयेत? त्यापेक्षा इंदुबाईंनी सरूच करेल चहा आपल्यासाठी. होच ना ग असा. त्या दिवसभर मेला नुसतं काम काम आणि काम. कामाने ना माझी हाडं मोडतील की काय असं वाटायला लागलंय रे मला. काय करू? आई, मला सांग ना काय काम आहे, मी करतो. तू काय रे, तू थांब. जानू जरा बरी असती ना तर काहीतरी हातभार तरी लागला असता ना सगळ्या कामाला. पण तिची ही अवस्था, सासरच्यांनी ना पार खिळखिळ करून टाकलंय तिला. अरे कशी दिसायला हवी होती दिवस गेलेली पोर. कधी कधी वाटतं जानू इतकं हे एवढं सोशिक नसावंच मुळे. आयती सापडत असणार ना त्यांच्या हातात, अगदी राबवून घेत असतील तिला. पण त्या आता मामा होणार आहेस तू, माहितीये ना. डॉक्टरांनी काय सांगितलंय ते पक्क लक्षात ठेव. भावनेच्या आहारी जाऊन कुठलीही गोष्ट करू नकोस. आणि तुझ्या वागण्याने ताईला त्रास होईल असं काहीही वागू नको. जावे बापू, या या या. जावई बापू, हो या या. आत्ताच पिंट्याला सांगत होते भावनेच्या भरात. जान्हवी कुठे? अहो असं काय करता, आमचा काही तुमच्यावर राग नाहीये.
आत्तर या. ती आलेली नाहीये का अजून? पिंट्या जा जरा जा बाबांना बोलावून घेऊन जा. अगं पण ते जा. अरे जा सांगते ना जा. अरे अरे जा रे जा 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 जा. आणि मी बोलावीन तुला. सवय बापू या या बसा. नाही, मला लगेच निघायचंय. आमचा काही तुमच्यावर राग नाहीये आणि मी तुमची जरी आई नसले ना तरी कोणाची तरी आईच आहे. पाणी देऊ का तुम्हाला? नाही नको. हो फक्त नकोय मला. अहो आई तुम्ही नाही राहू दे राहू दे. जान्हवी ऑफिस मधून आली नाहीये का अजून? आली. पण मग कुठे आहे ती? माहित नाही. म्हणजे आत्ता येते असं म्हणून गेली. मी जान्हवीला फोन केला होता. हो मग कट केला तिनं. हम्म. ती ठीक आहे ना? हो. नाही, याआधी असं कधी ती वागली नाहीये म्हणून विचारलं. याआधी तिला कधी कोणी एवढं बोललंही नव्हतं. पण म्हणजे तुमच्या आई नाही रागेल तुम्हाला पण खरं खरं तेच सांगते. तुमच्या त्या बेबी आत्या, सरू मावशी, इंदू, आई साहेब अगदी वाटेल तशा बोलल्या माझ्या पोरीला. आता तुम्हाला तर जानूचा स्वभाव माहित आहे. कधीही कोणाला एक शब्दही उलटून बोलायची नाही ती. मान्य आहे त्यांचा पिंट्यावर राग आहे पण तुम्हाला सांगते माझ्या पिंट्याने जे काही केलं ना ते फक्त तुमचा जीव वाचवावा ना म्हणून केलेलं होतं. हो तुम्हाला माहितीये ना ताई म्हणजे त्याचा जीव की प्राण. ताईला आणि तुम्हाला काहीतरी त्रास होतोय हे कळल्यानंतर तो जीव देखील द्यायला मागे पुढे बघणार नाही. आता त्याला डोकं कमी आहे हो मान्य आहे पण त्या किशोरने त्याला काही पैसे दिले. ह्याला वाटलं ह्याच्या कामावर खुश होऊन त्यांनी दिले. याला काय माहिती की त्यांनी सापळाच रचला होता म्हणून. पिंट्या बिचारा खूप घाबरला हो. म्हणूनच जान्हवी आई साहेबांच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी म्हणून त्याला घेऊन गेली होती. तुम्हाला सांगते माझा माझ्या डोळ्यांवर कानांवर विश्वासच बसेल. हो अहो कशा बोलत होत्या सगळ्या जणी. म्हणजे आमच्या चाळीतल्या बायकांची भाषा तरी बरी असं म्हणायची वेळ आली माझ्यावर. तुमच्या बेबी आत्या पण जरा अतिच करतात. नाही चुकलं ना माझ्या मुलाचं चुकलं पण तुम्हाला सांगते सगळं पैशासाठी नव्हतं हो केलं त्याने. ते सगळे पैसे त्याने त्या किशोरच्या तोंडावर असे फेकले. आपण जान्हवीला फोन करूया का? तुम्हीच लावा. काय झालं? लागत नाहीये का? कट केला पुन्हा. फार लागलं हो तिच्या मनाला. नाही पण फोन कट केल्यानं प्रश्न सुटणार आहेत का? तिला आत्ता बहुतेक नसेल बोलायचं. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही नका काळजी करू. मी समजावते तिला.
अहो या आजकालच्या मुली, आमच्या वेळेसची गोष्ट वेगळी होती. आम्ही सगळं सहन केलं. कधी कोणाला का कसं असं काही विचारायची बिशादच नव्हती आमची. पण आत्ताच्या पोरींना असं बोललेलं थोडंच चालतं. मी समजावते जानूला. नाही नाही, खरंच तुम्ही काळजी करू नका. काय होतं कधी कधी ना, सहनशक्तीच्या पलीकडे जातं सगळं. जरा डोकं शांत झालं ना की मग सांगेन तिला. अहो मीच फोन लावून देईल. चांगली दटावते तिला, कळलं ना. अहो शेवटी नवरा बायकोच एकमेकाला असतात, दुसरं कोण असतं. नाही, सासू सासरे, नणंदा, भावजया हे सगळं लोणच्यासारखं असतं. तुम्ही काही काळजी करू नका. आमची जानू जितकी समंजस आहे ना तेवढीच हट्टी पण आहे. एकदा का एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की ती कुणाचंही ऐकणार नाही. हो पण सासूरवाशिणीला असं बघून चालतं का? नाही ना. मी आणि हे बोलतो तिच्याशी आणि मग तुम्हाला फोन करायला सांगतो. ठीक आहे, मी वाट बघतोय. अगं बाई, अहो जाऊ बापू, जरा चहा तरी घ्या ना. नाही नको, निघतो. जावई बापू, अहो निघतो काय? येतो म्हणावं. येतो. श्री आला. श्री, हे काय तू एकटाच जान्हवी नव्हती घरी. कोणीच नव्हतं का फक्त जान्हवी? जान्हवी नव्हती. मग तू फोन केलास का तिला? रेंज मध्ये नव्हती ती. मग मी मेसेज पाठवला तिला. मग मेसेज वाचून सुद्धा रिप्लाय नाही केला तिने? मे बी मेसेज पाहिला नसेल अजून. पण मग ती फोन करेल ना? हा करेल. काय मेसेज काय केला होतास? हेच की फोन कर मला म्हणून. तुझ्याच नंबरवर ना? हा. घरचा फोन चालू आहे का आपला? हो चालू आहे. एक मिनिट प्लीज, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका. सगळं काही नीट होईल. हा, एनिवे मी आहे वर. आणि यातलं आयजीला काही सांगू नका आता. तिला उगाच त्रास होईल. आई, भाऊजी गेले म्हणून तर बोलावलं ना तुला. आई काय म्हणाले ते? जानूच्या सासूबाईंनी नक्कीच त्यांचे कान फुंकले असणार. जाब विचारायला आलेले. आता आता ताईवर चिडण्याचं काय कारण आई? तिच्या सासरी चिडायला काही कारण लागतं का पिंट्या? मग आता? आता काय, पचकू नकोस ताईकडे, कळलं ना? अगं पण ताईला हे सांगावंच लागणार ना. ताईला सांगायचं नाही. डॉक्टरांनी काय सांगितलंय? या सगळ्या गोष्टींचा त्रास करून घेईल ती आणि ह्या सगळ्याचा परिणाम तुझ्या भाच्यावर होईल. आई, मला भाची हवी. कशाला पोरगी? उगाच आई बापाच्या जीवाला कहर? नाही आई, जानूताईला ना, जानूताई सारखीच मुलगी व्हायला हवी. खूप गोड. ते तेव्हाच होईल सासरच्यानी तिला चांगलं जगू दिलं तर. लक्षात ठेव, मी सगळं नीट करते. मला विचारल्याशिवाय ताईला काहीही सांगायचं नाही, कळलं ना? चल, मी हॉस्पिटलला जाऊन येते. अगं मी जातो ना. नको नको, मी जाते. अरे मला बोलायचंय जानूशी. आणि हे बघ, घरी वाण सामानवाला येईल, त्याला सांग आई आल्यानंतर मग पैसे दे. बरं, मी नंतर येऊ. अरे कशाला, बाबा आहेत ना तिथे आणि जास्त माणसांना तिकडे थांबायला देत नाही. मी आहे ना, मी बघेन सगळं नीट. हा चल.
पण मला भाचीच हवी. आणि ऐक ना जानू, पुलंनी खूप मस्त लिहिलंय पुढे, मुलं अनुकरण करतात ही समजूत खोटी आहे. मुलं अनुकरण करत नाही, खरोखरच तन्मय झालेली असतात. दिनेश मला जेव्हा रिकाम्या थाळीतून पाव खायला देतो त्यावेळी मला तो पाव दिसत नसतो, पण त्याला दिसत असतो. एकदा मी तो अदृश्य पाव पटकन खाऊन टाकल्यावर मला दम मिळाला होता. थोलं थोलं खा, हावलत कुच्चा. तेव्हापासून ते रिकाम्या बशीतून मला हळूहळूच खावं लागतं. कपातला चहा फुंकून फुंकून उशील उशील प्यावा लागतो. हगलं नाही खायचं, मग वेली मुलं म्हणतात. इथे हगलं म्हणजे सगळं, बरं का. अरे किती दिवसांनी हसताना पाहिले माझ्या बबडीला.